कुठे देत आहेत? आतमध्ये जा ना इकडे. अहो ते तिथे म्हणजे ते येणार ना आतमध्ये. इथे द्या. हा हे काय इथे हे या कालू जा त्याला द्या त्याला द्या. मल्हार बघा इकडे आधी खातायत का बघा, कारण की खाणार नाही. सकाळ सकाळी खाल्लेले असतात. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. वेलकम बॅक टू अ ब्लॉग. तर भाई आज सॅटर्डे आणि आज आलो आहे आम्ही टिळक नगर. तर टिळक नगरला यायचं एकच रिझन आहे की हे सगळे असतात आणि मल्हारला ह्यांना भेटायला भेटतं. चांगलं कसं बिहेव करायचं ते प्रॉपरली त्यांना कळतं है ना. कारण की हे जे डॉग्स असतात ना, जे आपले स्ट्रीट डॉग्स असतात ते खूप क्लेवर असतात, खूप हुशार असतात. ठीक आहे इकडे इकडून सर. एवढे हुशार असतात की ते लोक एक टीचर असतात. म्हणजे ते लोक प्रॉपर करेक्शन देतात आपल्या डॉगला किंवा कोणालाही है ना. आता मल्हारला करेक्शनची गरज नाही, बट कधीही जर म्हणजे काय असं वर खाली होतं आहे ना, डॉग चिडतो काय करतो तर करेक्शन भेटतं. तर हे कसं म्हणजे लोकांना वाटतं की स्ट्रीट डॉग हा फक्त एक अटॅकच करतो, फ्रेंडली नसतो काय नाही. बट मी बोलेन की जर तुम्हाला स्ट्रीट डॉगसोबत तुमच्या डॉगला फ्रेंडली करायचं आहे तर एक छोटी स्टेप असते, फूड. फूडसोबत कॅरी करा. त्यांना जे आवडतं तुमच्या इकडचे जे डॉग्स खातात ते आधी स्वतः तुम्ही देऊन बघा काय खातात. मग त्याच्यानंतर त्यांना फूड देत जावा तुमच्या डॉगला राऊंडला आणताना. ठीक आहे. तर एवढी अशी स्टेप आहे. आणि सेकंड रिझन जे आहे ते आहे की मल्हार इकडे जेवढे पब्लिक आहे त्या पब्लिकमध्ये असतो. आता हे बघा हे एवढे पब्लिक आहे, त्या पब्लिकमध्ये बघतो कधी एकटा असा फिरणार नाही काय नाही. हे करा. हे लवकर चल. आला 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 जो यायला पाहिजे होता ते. अँड येस, मी काय बोलत होतो की जे इकडे पब्लिक वगैरे असते ना, क्राऊड असतो, त्या क्राऊडमध्ये जेवढा तुमचा डॉग चांगला फिरेल ना तेवढा तुमच्या डॉगला यूज टू होणार ह्युमन्स, माणसं. आता मल्हारला कसं आहे ना, मल्हारचं आमच्या इथे पण तुम्ही बघणार तर आमच्याकडे पण पब्लिक असते, पब्लिकमध्येच मी फिरवतो. मी कधी असं प्रिफर नाही करत की त्याला एका सोलो ठिकाणी सोडू फिरवू. त्याला सोडतो पण ना मी तर पब्लिकमध्ये सोडतो. म्हणजे आता समजा मी तुम्हाला सांगतो ही एवढी पब्लिक आहे. तुम्ही जे मोठमोठे ब्लॉग बघतात आपले, आपण दादरला वगैरे गर्दीमध्ये वगैरे जातो है ना. तुम्ही बघितले असाल मल्हारचा तिकडे बिहेवियर कसा असतो ते तुम्ही बघा है ना. समोरचा माणूस येतोय जर तो घाबरत नाही, समोरचा माणूस विचारतोय की आपण आपल्या डॉगला की हात लावू शकतो का, म्हणजे समोरचा माणूस तो असा विचारणार की तुमचा डॉग फ्रेंडली आहे का, तुमच्या डॉगला हात लावू शकतो का. तर तुम्ही बिंदास बोलू शकता, तुमचा डॉग फ्रेंडली असेल तर हात लावायला द्यायचा. आणि जर पप्पी असेल तर पप्पीला तुम्ही लहानपणापासून अशा पब्लिकमध्ये फिरवा की जेणेकरून तुमचा पप्पी चांगला सोशलाइज होईल. सोशलायझेशन म्हणजे काय, सोशलायझेशनमध्ये खूप सारे प्रकार येतात. तुम्ही आता मला बोललात की मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन करणार, तर ह्या व्हिडिओमध्ये नाही एक्सप्लेन करू शकत. मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगेल की डॉगला घरी आल्यावर काय काय आणायचं, म्हणजे काय काय करायचं. म्हणजे डॉगला जर तुम्ही जेव्हा घरी आणताय, छोटा पप्पी आणणार तर त्याला काय करणार. आणि जो मोठा डॉग जर तुम्ही ॲडॉप्ट करताय, मोठा डॉग ॲडॉप्ट करायचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतात माहिती आहे का, तुम्हाला सांगतो मी. मोठा डॉग ॲडॉप्ट करायचे कॉन्सिक्वेन्सेस हे असतात की तुम्हाला माहिती नाही की त्याचा बिहेवियर कसा आहे. समजलं. म्हणजे आता समजा एक मल्हार आहे, मल्हार मी कोणाला ठेवायला देतो तर मल्हारचा बिहेवियर त्यांना माहिती नसतो की आपण म्हणजे त्यांचा बिहेवियर काय आहे ते ओळखतो. बट समोरचा जो माणूस असतो तो ओळखू नाही शकत. तो माणूस जास्त ओव्हर फ्रेंडली होणार, त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये घुसणार. तर हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी फक्त तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आता मी जर तुम्हाला बोललो की मल्हारला तुम्ही घेऊन गेलात आणि तुम्ही जर ठेवलात तर इझी आहे
हे बघा, मल्हारला ठेवणं इझी आहे, बट आहे ना, हां हां, मल्हारला ठेवणं इझी आहे, बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मल्हार च्या खूप गोष्टी आहेत की तो मल्हार घरी कसा असतो, काय असतो ते तुम्हाला माहिती नाही. बाहेर काय आहे काय नाही ते तुम्हाला माहिती नाही. बाहेर तुम्हाला एवढा फ्रेंडली दिसतोय, ठीक आहे, फ्रेंडली आहे नो डाऊट, बट तो आहे ना व्हेकल रिएक्टिव्ह आहे. तर तुम्हाला फिरवता आला पाहिजे, है ना. तुम्ही एकदम असे नाजूक असाल, तुम्हाला फिरवायला बॉडीमध्ये ताकद नसेल, तर तुम्ही असे डॉग्स नाही कीप म्हणजे ठेवू शकत, है ना. तर मल्हारला मी सांगतोय, मी सजेस्ट करतो की असं कोण नॉर्मली जो वीक आहे तो नाही फिरवू शकत. का? कारण की मल्हारचा जो म्हणजे मल्हार जेव्हा खेचतो ना, तेव्हा अचानक भयानक पॉवरफुली खेचतो, म्हणजे जर्क देऊन खेचतो. जर तुमचा शोल्डर वीक असेल, जर तुमचा काय हाताचा प्रॉब्लेम असेल, तर तो परत चालू होणार, समजलं. असं आहे. तर हे मल्हारचं कसं आहे, मल्हारला मी ऑफलिश फिरवतो, मल्हारला सवय आहे. रॉटवायलर एक ब्रीड अशी आहे की ती पॉवरफुल ब्रीड आहे. असे खूप सारे पॉवरफुल ब्रीड आहेत, बट लोकांना वाटतं की रॉटवायलर ही ब्रीड ॲग्रेसिव्ह आहे. माझं म्हणणं आहे की रॉटवायलर ही ब्रीड ॲग्रेसिव्ह नाही आहे. कुठली पण एक ब्रीड असेल, कुठली पण, ती ब्रीड ॲग्रेसिव्ह नसते, ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, इकडे, की जर तुम्ही जी डॉग ब्रीड ठेवणार आहे, घेणार आहे फ्युचरमध्ये, तिचा स्टडी करून घ्या. त्या डॉग ब्रीडमध्ये काय होतं काय नसतं ते बघा. तिचे मदर फादर बघा, मदर फादरांचा बिहेवियर कसा आहे ते बघा, आहे ना. काय प्रॉब्लेम नाही, त्यांची क्वालिटी कशी असते, मदर फादरचा जो बिहेवियर असतो तोच बिहेवियर पप्पीमध्ये असतो, ठीक आहे. बट तो तुम्हाला लहानपणापासून करेक्ट करायचा आहे. तुम्ही कसे करणार, त्याला टाईम द्यावा लागणार. काय काय लोक काय करतात, पप्पी घेतात, त्यांच्याकडे टाईम नसतो, वॉकर लावतात, ट्रेनर लावतात, बस मग त्यांचा डॉग त्यांच्यासोबत बॉन्डिंग नाही करत, है ना. असं आहे. तर त्यांचा डॉग त्यांच्यासोबत बॉन्डिंग करणार नाही. हे कम कालू, कम यार. मल्हार भी उनके साथ गुस्सा कर रहा है. मल्हार बघा कसा करतोय. हां, तर येस गाईज, एवढंच बोलू शकतो मी. आणि जे बोलतोय म्हणजे जे वॉकर लावतात, ट्रेनर लावणं खूप गरजेचं आहे, बट वॉकर मी सजेस्ट नाही करणार. कारण की वॉकर कसा वॉक करतो, हे असे झाले त्याचे प्रोटेक्टर. वॉकर कसा वॉक करतो, काय नाही करत हे तुम्हाला माहिती नाही. मी इकडे खूप सारे वॉकर बघतो, काय वॉकर जे असतात खूप सारे चांगले असतात, बट त्या लोकांमुळे जे वॉकर्स जे असतात ना, डॉग वॉकर, त्यांचं नाव खराब होतं. खूप सारे असे मिडल क्लास लोक आहेत, खूप सारे असे हे आहेत म्हणजे ज्यांना हेल्प पाहिजे असते, है ना. त्या हेल्पसाठी ते लोक वर्क करतात, डॉग वॉकिंग, डॉग ट्रेनिंग जे पण आहे ते. तर त्यासाठी तुम्ही जे बोलतात ना, चांगला एक हे करू शकता तुम्हाला टाईम नसेल तर, किंवा तुम्ही तुमच्या डॉगला टॉयलेट ट्रेन करू शकता टॉयलेटमध्ये, सगळ्यात बेस्ट. बस आजचं ज्ञान एवढं भाई, केवढा मोठा व्लॉग झाला आहे आत्ताच. आता तुम्ही नंतर बघा पुढे. हाँ 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 हाँ, कितना टाइम हो गया उसको? बहुत टाइम बारिश के पहले. बारिश के टाइम पे याद है यहाँ बाहर निकला था कैसा अंकल? अभी इधर भी मच करता ना, यानी किसके लिए? ये डॉग्स आर नॉट अलाउड, हम लोग का अलाउड नहीं करता इधर डॉग. हाँ, हाँ, किधर? ये इधर ग्राउंड पे अच्छा, अंदर. अंदर. हाँ, ये वॉचमैन लोग नखरा करते हैं लोग. कौन सा वॉचमैन? इधर का जो है ना, हाँ और इधर कई अंकल लोग भी है, ये लोग भी मच करता है. हाँ, मेरे पास करते है ना, बीगल है मेरे पास, हाँ वो अलाउ नहीं करता अभी वो लोग, हाँ, उसको बाहर से घुमाना पड़ता क्या करेंगे. है. क्या है ये लोग? लोगों को चुभता है इधर जो जो दारू वगैरह पीते हैं. है, हाँ, कुछ नहीं होता है. उनको कुछ नहीं, वो लोग आएंगे नहीं, दम नहीं उनमें कुछ करने के लिए. हमारे इधर भी पहले वैसा था. मग चालू ते हे करायचं ना आधीच.
ए नाफ नाफ बघा कसा हे करतोय. नको मल्हार, फ्रेंड आहे तो, फ्रेंड आहे. चल नाफ मल्हार चल. बघितलं का ऐसे ब्लैक जर्मन शेफर्ड है, ब्लैक जर्मन शेफर्ड, और उस पे गुस्सा हो रहा है. मल्हार चल ना. फटक से समझता है, फटक से मतलब क्विक है ना, कि कौन सा डॉग कैसा है, सामने वाला डॉग क्या कर सकता है क्या नहीं कर सकता है वो. इसलिए इसलिए थोड़ा प्रॉब्लम होता है कि हम लोग को देख के चलना पड़ता है. देख के मतलब कैसा, आता जर आम्ही बघून नाही चाललो तर काय होतं की अचानक भयानक कुठला समोर डॉग आला तर त्याच्यामुळे. तर आम्ही असं नाही, बघूनच चालतो. म्हणजे समोर कुठे लांब लांबपर्यंत बघतो, राईट लेफ्ट पाठी सगळीकडे बघतो की कधी पाठून डॉग येतोय काय येतोय, अचानक अटॅक वगैरे करेल है ना. तर आम्हाला प्रॉपर अलर्ट राहावं लागतं. कशात हा एकदम शॅडो दिसत नाही तो आहे ना. तो गेला कुठे बाहेर बाहेर गेला. हां हॉटेल आहे ना याच्या, हा. तिकडे नेला तो. ओके ओके ओके. काही दिवस राहतात ना तिथे, हां गावी गेला. बरोबर. तर त्याशिवाय राहत नाही. मुलगा आहे ना तो घरचा. हाँ चालेल. तो गाइस अभी जाने का टाइम आ गया है घर पे. इधर अभी देखते हैं अपने जो डॉग्स है, इधर के जो ब्राउन कलर की गैंग है उनसे मिलने का ट्राई करेंगे, या फिर ऑटो मिला तो ऑटो पकड़ के जाएंगे. देखते हैं, आप देखो वैसे आगे क्या होतं है. तर गाईज तुम्ही आता बघितलं, मी बोललेलो ऑटोमध्ये असेल किंवा त्या डॉग्सना भेटेल, बट ते डॉग्स काय तिकडे नव्हते. आणि त्या डॉग्स जिथे असतात तिथेच ऑटो आम्हाला भेटली आहे ना. विचारलं तर बोललो ठीक आहे जाऊया, कारण की काय होतं आपला एक प्रॉब्लेम होतो की ऑटो जर भेटली नाही ना तर थोडं पुढे चालत चालत जावं लागतं. आता हे आपल्या कसे ओळखीचे ऑटो आलेत, हे लोक कसे आम्ही इकडे येतो ना तर कधी कधी येतात. आता हे प्रिव्हियस टाईम एकदा आलेले आहेत, तर त्याच्यामुळे आम्ही सोबत जातो बोललो. ठीक आहे, बाकी काय नाही. तुम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. मल्हार आता पाठी आहे ना, आम्ही येत होतो, मल्हारने बघितलं ना तिकडे एक आमचा तो तिकडे लिओ म्हणून एक हस्की आहे, तो पण पाठवून येत होता. मी पूर्ण फटक्कन नाव नाही घेत, कारण की मल्हारला प्रॉपर कळतं कोण डॉग ब्रीड काय आहे, कोणाचं नाव काय आहे, कोण कुठे आहे काय आहे, तर तो लगेच अलर्ट होणार. तर त्याच्यामुळे आपण जसा शांत बसला आहे त्याच्यामुळे बसू दे, बाकी काय नाही है ना. अँड येस, मार्चमध्ये पेटफेड आहे, गरमीत आहे, बघूया ट्राय करूया. मल्हारला तर आणणार, बट ट्राय करेन की वन डे आणेन, नाहीतर बघू लेट सी काय करू काय नाही करू ते. बट आय विल ट्राय टू कम ओव्हर देअर. ओके, पेटफेडला. आणि पेटफेड आपण भेटूया पेटफेडला. जर तुम्ही मुंबईतले असाल भेटूया, मुंबईतले नसाल तर कधी ना कधी आपली भेट होईल. ठीक आहे, मल्हारसोबत. बाकी काय नाही. अँड येस, आपल्या इकडे आता जे डॉग्स वगैरे कॅट्स वगैरे आहेत त्यांना खायला, कॅट्स तर नाही आहेत, एक बोका आहे तो जो भेटतो तो मेल कॅट, त्याला आपण खायला देणार. तो डॉग फूड खातो म्हणून. ठीक आहे, बाकी असं काय हे नाही की बाबा त्याला हेच द्या तेच द्या. ओके, भेटूया आपण आपल्या इकडे. तर गाईज तुम्ही आता बघितलं, आपण आलो आहे आता ग्राउंडमधून जाऊन टिळक नगरच्या. ठीक आहे, तर येस, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय डोंट नो नेक्स्ट ब्लॉगला आम्ही कुठे जाऊ, मे बी टिळक नगर या फिर कुठे दुसऱ्या स्पॉटला जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. संडे आहे ना उद्या, बघूया, ट्राय करूया. ठीक आहे, तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी जे काय बोललो आहे ना, ते जर तुम्हाला पटलं असेल कमेंट करा. ठीक आहे, आणि काही प्रॉब्लेम असेल रिलेटेड टू डॉग, मला जेवढा एक्सपिरियन्स आहे, मला जेवढं नॉलेज आहे डॉग बिहेवियरबद्दल, तर मला सांगा, कमेंट करा, मी ट्राय करेन सॉल्व करायचं. आणि कोणी हे नका बोलू की मला ऑफलिस्ट ट्रेनिंग सांग कशी असते काय असते, ही ट्रेनिंग सांग ती ट्रेनिंग सांग, तर ते इझी नाही.
ऑनलाईन सांगणार. म्हणजे जसं काय तुम्ही डॉक्टरकडे जातायत आणि डॉक्टरला सांगणार की डॉक्टर मला सांगा ऑपरेशन कसं करायचं आहे दाखवा. तर एवढं इझी नसतं की डॉक्टर तुम्हाला सांगणार ऑपरेशन असं करायचं आहे मग तुम्ही ते करणार आहे ना. तसंच रिलेटेड ट्रेनिंगचं असतं की ट्रेनिंग कशी करायची काय करायची हे सगळं तुम्हाला नाही माहिती तर तुम्ही उगाच नाही करू शकत. का माहिती आहे, कारण की त्याच्यामुळे तुमचा डॉग एक बिहेवियर चुकीचा शिकू शकतो है ना. चुकीचा बिहेवियर शिकला की तुमच्या डॉगला प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम है ना. मग तो करेक्ट करायला परत चांगला ट्रेनर हायर करा. मग त्याच्या अपेक्षा आधीच आपल्याला जर नॉलेज नसेल तर तुम्ही चांगला एक ट्रेनर हायर करू शकता आणि त्या ट्रेनरला तुम्ही सांगा की मला माझा पपी आहे मला हे असं असं करायचं आहे है ना. मला असं पेटसाठी ट्रेनिंग पाहिजे, पर्सनल प्रोटेक्शन डॉग बनवायचं आहे है ना, कॉम्पिटिशन डॉग बनवायचं आहे, त्यात ओबिडियन्स असो काही असो, हे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटवर तुम्ही डॉग घेतात तर तसं बनवा. तर मोस्ट ऑफ लोक कसे पेटसाठी फॅमिलीसाठी डॉग बनवतात, गार्ड डॉग बनवतात. तर ते डिपेंड तुमच्यावर आहे. तर चांगला ट्रेनर चूज करणं पण तुमचं काम आहे आणि चांगल्या ट्रेनरकडनं तुमच्या पपीला अपब्रिंगिंग चांगली देणं, सोशलाइज करणं हे पण तुमचं काम आहे. ठीक आहे. तर बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या सगळ्यांनी. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके. हो शेरू आमचा ह्या मल्हार. ओके. आता हा इथपर्यंत सोडायला नाही आम्ही घरी.